मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज सुद्धा भरलेले आहे आणि ऑप्शन फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी भरलेले आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो, काही नियम असतात. त्या नियमाअंतर्गत आपण जर ऑप्शन फॉर्म जर भरले तर आपला नंबर हे लवकर लागण्याचे चान्सेस असतात. आता हा नियम कोणता आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, ITI प्रवेश अर्ज भरल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म भरताना एक 70-30 अशा प्रकारचा एक नियम आहे. तो 70-30 चा नियम काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये थोडंसं जाणून घेऊया. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, ऑप्शन फॉर्म भरत असताना ह्या 70-30 चा नियम जो काय ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर हा 70-30 चा जर नियम तुम्हाला जर माहित असेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजेच ऑप्शन फॉर्म जर भरले असतील तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात. आता ITI ला नंबर कसा लागतो याविषयी थोडंसं जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला हा 70-30 चा नियम समजून येईल. ITI ला नंबर जो लागतो तो तुमचा 10वीच्या मेरिटनुसार म्हणजे तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजनुसार. त्यासोबतच सोबत या ठिकाणी कास्ट मॅटर करते आणि दुसरा तुमचे पर्सेंटेज मॅटर करते. त्यासोबतच सोबत हा 70-30 चा नियम हा लागू पडतो. आता हा 70-30 चा नियम काय आहे थोडंसं समजून घेऊया. 70-30 हा एक काय माहिती आहे का, एक पर्सेंटेज आहे. 70% आणि 30%. आता हा 70% आणि 30% म्हणजेच काय, जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले त्या कॉलेजला आणि तुमची 10वी कोणत्या एरियामधून झालेली आहे तो ठिकाण, यावर हा 70-30 चा नियम लागू पडतो. म्हणजेच समजून घ्या, तुम्ही एखाद्या तुमच्या जिल्ह्यामधून जर 10वी पास आउट झाला असाल आणि तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म सुद्धा भरले असतील ITI कॉलेजला, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये 70% हे जागा राखीव ठेवले जातात. आणि समजून घ्या, तुम्ही एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये 10वी कंप्लीट केलेली आहे आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ITI कॉलेज जर निवडत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 30% जागा हा राखीव ठेवल्या जातात. यालाच आपण 70-30 चा नियम असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, ऑप्शन फॉर्म भरत असताना महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की आपली 10वी कोणत्या एरियामधून झालेली आहे आणि आपण कोणत्या ITI कॉलेजला आपले ऑप्शन फॉर्म फिल करत आहोत. जसं की त्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता, ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना अशा प्रकारचं तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट आणि अदर डिस्ट्रिक्ट अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी आलं असेल. तुम्ही ज्यावेळेस 10वीची डिटेल्स त्या पोर्टलवर फिल केली, फिल केल्याच्या नंतर तुम्हाला तो होम डिस्ट्रिक्ट आहे का अदर डिस्ट्रिक्ट आहे किंवा अदर दॅन डिस्ट्रिक्ट आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहाव्यास मिळाली असेल. त्यावरच हा 70 आणि 30 चा नियम अवलंबून आहे. आपण पुणे जिल्ह्यामधून जर समजून घ्या 10वी पास आउट झाला असेल आणि पुणे जिल्ह्यातल्या शासकीय ITI मध्ये कुठल्याही ITI मध्ये जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 70% जागा हे राखीव ठेवले जातात. म्हणजेच तुम्हाला 20 जागेपैकी 14 जागे हे तुम्हाला त्या ठिकाणी राखीव ठेवले जातात. एखाद्या बाहेरच्या जिल्ह्याचा विद्यार्थी आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर ऑप्शन फॉर्म भरत असेल तर मात्र त्याला 30% जागा त्या ठिकाणी राखीव ठेवले जातात. म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता, समजून घ्या तुमची पर्सेंटेज जरी हाय असतील तरी त्यावेळेस तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट आहे का अदर दॅन डिस्ट्रिक्ट आहे अशा प्रकारचं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजून घ्या, तुम्ही 10वी एका जिल्ह्यामधून पास आउट झालं म्हणजे तुमच्या होम जिल्ह्यामधून पास आउट झालेले आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आपले ऑप्शन फॉर्म जर फिल करत असाल तर तुम्हाला 70% जागा हे मिळून जातील. म्हणून ऑप्शन फॉर्म भरत असताना जास्तीत जास्त काळजी घ्यायची आणि आपल्या तुम्ही ज्या जिल्ह्यामधून 10वी पास आउट असेल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जागा भेटतात, म्हणून त्या जिल्ह्याचे ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. काही जण काय करतात, अदर डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन आपली 10वी कंप्लीट करून येतात आणि कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरतात. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांची पर्सेंटेज सुद्धा जास्त असते पण त्यांचा नंबर लागत नाही. का लागत नाही? कारण की त्या ठिकाणी तुम्हाला 30% जागा हे राखीव ठेवले जातात. म्हणजे तुम्हाला जवळपास 10 पैकी तुम्हाला 3 जागे त्या ठिकाणी तुम्हाला अलॉट केले जातात आणि 10 पैकी 60 जागा हे होम डिस्ट्रिक्ट वाल्यांना अलॉट केले जातात. म्हणून हा 70-30 चा तुम्हाला नियम माहित असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केलेले असतील, जर तुम्हाला अशा प्रकारची जर माहिती नसताना सुद्धा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केले असेल तर तुम्ही आजच ते चेंज करू शकता. 27 जूनच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन फॉर्म या ठिकाणी चेंज करता येणार नाही. जी ऍप्लिकेशन फॉर्म भरायची लास्ट डेट आहे ती 26 जून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची 27 जून ही शेवटची तारीख राहणार आहे. 27 जूनच्या अगोदर तुम्ही ऑप्शन फॉर्म किती वेळेसही चेंज करू शकता. आता ज्या वेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केलेले ते फर्स्ट राऊंड साठी कन्सिडर होणार आहेत.
फर्स्ट राउंड, सेकंड राउंड आणि थर्ड आणि फोर्थ अशा प्रकारचे राउंडचा जो टाइम टेबल आहे या अगोदर आपण डिटेल व्हिडिओमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल, तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच सोबत मागील 3 वर्षाचा कट ऑफ किती होता याचाही व्हिडिओ आणि त्यासोबतच सोबत 2025 चा अंदाजित ट्रेड वाईज जर कट किती असेल याचाही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे. ते पाहून घ्यायचंय तुम्हाला, त्यानुसारच ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे. तुमच्या 10वीच्या मेरिटनुसार किती पर्सेंटेज आहे त्यानुसारच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत. तुम्हाला पर्सेंटेज कमी आणि तुम्ही हाय मागणीचे जर त्या ठिकाणी ट्रेड सिलेक्ट करत असाल तर ते तुम्हाला लागणार नाहीत. तर तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कोणता ट्रेड लागू शकतो हे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तिथून तुम्हाला पीडीएफ कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचीही तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. ते पाहून तुम्ही आपल्याला ऑप्शन फॉर्म हे निवडून घेऊ शकता. अजून तुम्हाला या व्यतिरिक्त या आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.